घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला सच्चा पैलवान बनायचं असेल तर पहिले ही साखीची लढतर घालवाय पाहिजे. सारखा आवाज येतो हिचा, यातनं बाहेर पडाय पाहिजे. राणा, आज लवकर आलास? हा ते आज कटाळा आला तालमीत. तालमीचा कटाळा आणि तुला नवलच म्हणायचं. थांब मी खुराक घेऊन येते तुझा. नगा, भूक नाही मला. ती आज कसरत नाही केली ना जास्त. कसरत होऊ दे नाही तर नाही होऊ दे, तुला भूक नाही असं कधी होईल होय? भाकर खाऊन घे आणि मग जा, तुला कुठं जायचं ते. नका गोदक्का, ती आज लई अर्जंट काम आहे. अरे राणा, ताईसाब बघितलं का सूर्य कुठं उगवलाय ते? नेहमी भूक भूक करणारा हे बैल आज न खाता कसं काय गेला? गेला असेल कुठेतरी बाहेर चराया. संनिदाची सवय लागली का काय? तो शिवाप्पा कुठं उलटलाय कळलं का? नाही, बघते मी. जा पळ. आला नाही नीट ऐक की. आला नाही. अरे ऊ पण नाही चू पण नाही. तुलाच कुठला येतो रे आवाज? असं कसं? अरे यातनच येतोय आवाज. होय? खरंच का काय? अरे खरंच. नीट कान देऊ ऐक. होय होय. बोलू नकास. आला आला ना आवाज? अरे मी बहिरा बिरा झालो नाही ना व. खुळ्या टाळक्याच्या मी बोलेला ऐकायला येतंय ना व. वय वय. मग
अरे तू नीट ऐकत नाहीस म्हणून तुला आवाज येत नाही. अरे सकाळी तालमीत, मग रस्त्यात, घरात, अरे कुठं बी जा समधीकडे याचा चुनचुन असा आवाज येतो या. हे राणा, आशिक झालं का काय तू? प्रेमात भीमत पडलास का काय? हानू का दोन? अरे सच्चा पैलवान आहे मी. सच्चा पैलवान? अरे सच्च्या पैलवानाला असा छुम छुम आवाज ऐकू येत नसतो. हट, साखळीतच काहीतरी लढतर आहे. परत देऊन टाकतो. हिशाच कट. हा आत्ताच जातो न बाईला परत देऊन टाकतो. हा, बघ बघ जमतंय का बघ. राणादा काय काय नाही निवांत. कसं काय? ठीक, तुम्ही? मी बी बरंच आहे. चालतंय. बरं येऊ. हा. कुलूप कुठे गेले समधी? आहेत ना बरोबर. हो, पूर्ण 1 लाख. चल पटकन देऊन टाकूयात. एकदा का हे पैसे दिले ना की झाली आपली सुटका. नाही बाबा, आपली सुटका नाही झाली. हे काम तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा मी हे पैसे त्यांच्या हातावर ठेवेन. असतील ते मोठे लोक, गुंड पाळणारे, सामान्य माणसांना धमकावणारे, प्रेमळ स्वभाव दाखवून फसवणारे. पण आम्ही मध्यमवर्गीय माणसंही मानी आहोत हे त्यांना कळायलाच हवं. ताईसाब, नमस्कार वाणी साहेब. कसं चाललंय समद? ज्यांना आपल्या जमिनी कसाऱ्या दिल्या त्यांचे वाटे येत आहेत. आजवर निवांत होते समधी. तुम्ही हात म्हटल्यावर समध्यांचा हिशोब बराबर येतोय. मास्तरनीच्या घरच्या हिशोबाचं काय झालं? आला का त्यो? 2-3 दिवसात येईल. लय घाबरलाय त्यो. रातभर झोपला नसल. शाब्बास शिवाप्पा, अशी जरब पाहिजे बघ. शिवाप्पाची जरब आणि दहशत दोन्ही बी हायची. वर त्याची गरज आहे का? कोण रे त्यो? याला कोणी बोलवलं इथं? लोकांनी बोलायची पद्धत आहे का याच्याकडं? राणा भाऊजी, हे बघा, तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही शेतीचा हिशोब आमच्या हातात घेतला. पण ही समज करत असताना आमच्या लक्षात आलं का ज्यांना आपण जमीन कसाय दिलती त्यापैकी लई लोक आपल्याला काहीच देत नाहीत. वहिनी, आपण जमिनी दिल्या तेव्हाच आपला हक्क संपला. आणि लोकांना जमल तेव्हा जमल ते आणून देतात. लोकांनी अडचणी असतात असं तुम्हाला वाटतंय राणा भाऊजी? अहो, लोक तुमच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतात, हो, फसवत्यात तुमासनी. अडचणी सांगून तुमच्या मागं मजा मारतात. एकदा का तुमची पाठ फिरली का तुम्हाला कसं बनवलं, एकदा का तुम्हाला राम राम केला का कसं काम झालं याच्याबद्दल बोलतात. राणादा, राणादा. राणा भाऊजी, हे बघा, तुम्हाला कुणी बी काही बी बोललं नव्हं तर आमच्या जीवाला लय लागतं या बघा. आणि अशा लोकांसाठी आम्ही शिवाप्पाला बोलवलंय. हा, पण सक्त ताकीद दिली आम्ही त्याला. कुणाच्या अंगाला हात लावायचा नाही म्हणून. राणादा, राणादा. वहिनी, पण याचं काही खरं वाटत नाही. याचं ताबारात नाही रागावं. हे तुम्ही आम्ही नसतानाच बोलताय. आता आम्ही आहोत नव्ह. तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. तुम्ही म्हणताय तर ठीक आहे.
वर सांभाळा. अय वर बघ. पुन्हा जर माझ्या कानावर काही आलं की बाहेर. वहिनी मी निघतो. कुठं चालला असा? ते जरा अर्जंट काम आहे. काय रे कशा पायी कालवा चाललाय मगापासून? हा आम्ही तिकडे तालमीत वस्तात आणि लावलाय कालवा. अरे रानादा लय भडकल्यात वस्तात. तू तालमीत आणलायच म्हणून आम्हाला पाठवलंय. काय झालं बघायला आला का नाही रे तू तालमीत? अरे ते एक काम होतं. कसलं? तुम्हाला सांगून काय फायदा नाही. तुमच्याकडनं नाही होणार. हा मग तर सांगच तू. असं करणार वय माझं काम? करणार आम्हाला पहिला गाडीवर निघून जायचं. अरे चालतंय की. चला ए फिर तिकडं. बसलं का? इकडे. काय राणादा कुठे चालले बरात? ए तुला काय करायचंय? चालू रानादाच्या सासरी येतोस? ए चुप चुप. उतरा खाली. उतरा म्हणतो ना. अरे रानादा मी तर तुझ्याच बाजूने बोललो की. होय की नाही रे? होय होय ए, अरे मग चांगलं बोल की. ब्रह्मचारी आहे मी. सासरी काय? शुभत्या महादेवाची वरात. जाऊ दे. ए ए बस. अरे हो तर पाठकबाईंच्या घरचा रस्ता आहे. होय की आम्ही नाही येणार तिकडे. अरे बाई आणतील की आम्हाला. उगा नाटक नको करू. गप चल. नाही मला उतरव. ए तू गप. अरे कोणतरी सांगा रानात आला. ए बारक्या मी छानी ना तुला. आणि तू काय म्हणला होता रे? पाठकबाई मारत नाहीत म्हणून. होय पण लई समजावतात आणि समजत नाही तर समजावतात. ए गप. मी सांगेल तसं करशील तर तुम्हाला 2-2 पेप्सी कोला देईन. असं करीन की. चला लवकर. अंजू चहा ठेवते तुझा. टिफिन घेऊन आले. आई चहा देतेस का? अगं समोरच तर आहे तुझ्या. लक्ष नाहीये का तुझं? अंजू पैसे जरा शांतपणानंच दे हं त्याला. आई विनाकारण बाबांना धमकावलंय त्यांनी. तू काय मला शांत राहायला सांगतेस? असू दे पण तरीही रागाच्या भरात तू त्यांना उलट सुलट काही बोलणार नाहीस. कळलं? अगं पण का? काल तूच त्यांना बोलत होतीस ना. मग आता पैसे देताना मी त्यांना सुनावलं तर काय प्रॉब्लेम आहे? नको खरंच नको. त्याची काही गरज नाहीये. ते पैसे एकदा त्याच्या ताब्यात सोपव आणि विषय मोकळा कर. हा अजूनही त्याची धमकी आठवली की मनात धडकी भरते ग. आई पण हे असं नको बाई वाद घालूस प्लीज. अंजली एवढ्या लवकर कुठे निघालीस? मी पैसे द्यायला चालले. थांब मी पण येतो तुझ्या बरोबर. नाही नको. हे सगळं माझ्यामुळे सुरू झालंय आणि मीच हे संपते. तुम्ही काळजी नका करू. मी नाही काही बोलणार. हा पण मी तुला सोडून पुढे बँकेत निघून गेलो तर चालेल ना तुला?
चालेल. हे घ्या टिफिन देते थांब. मग सांग काय करायचं. काही नाही, वाटेत बाई घरनं बाहेर आल्या न शाळेकडे निघाल्या की लगेच त्यांना थांबवायचं. एवढंच काम मग तूच का नाही करत. अरे ब्रह्मचारी आहे मी, नर्सिंग वस्तात गंडा सोडतील माझा. बाई आल्या बघ. बोलवतो इथं. हा अरे दम जरा. अरे बोलवतो की. अरे दम धर की जरा. शाळेला उशीर होतोय. ओ बाई, काय झालं ग? अहो कोणीतरी बाई म्हणला चल. कुणी नाहीये, तुला भास झाला असेल. चल बस. काय तू बी राहणार. एकदा म्हणतो आडव, एकदा म्हणतो दम जरा. नाहीतर काय, अडवायचा टाइम आला की खेचतो माग. बाई गेला ना शाळेत. हा चला शाळेच्या इकडेच गाठूया. हा तिथे रिंकूचा दादा आणि पोस्टर बी आहे. हा हे चला चला. का नाही झाडलोट केलीस तालमीची? आज तुझी बारी होती ना. वय वाजतात. मग एवढा लेट का झाला तुला? ते जरा. अरे बोल की मर्दा बोल. सण जवळ आले तर वाती वळा येऊ द्या ना. अरे भाल्या बाळा, मला तुला वस्ताद म्हणून सांगायला लाज वाटती र. तू तालमीत लवकर जायला लागलास, उशिरा यायला लागलास, तवाचा अंदाज आलता मला. वस्ताद ते राणाचं बी तसंच चाललंय. हवाय मला, तुम्ही नका सांगू. आणि काय र, कुठं हाय कुठं तो राणा? काय की? अरे खुळ्या टाळकीच्या नो, राणाकडे लक्ष नको काय तुमचं? राणा गेला तर तालीम गेली आपली. भाल्या गेला फरक नाही पडत, पण राणा गेला तर तालीम गेली. हा तेव्हा लक्ष ठेवा राणावर. अंजली, मी थांबू का? नको बाबा, तुम्हाला उशीर होईल ना. मी देईन पैसे, तुम्ही जा. पण जरा जपून बाई. येतो मी. कुठे आहेत राणाजी? तुम्ही परत तालमीत? तालमीत कुठे? दारात आहे ना. माझं काम आहे राणाजींकडे. ओ बाई, तुम्ही तालमीत नका येऊ, अशानं माझी तालीम बंद पडेल ना. मागे एकदा बाई तालमीत आली आणि 5 वर्ष कुस्ती नाही मारली हो तालमीनं. बरं, नाही येणार. मला फक्त राणाजी कुठे आहेत तेवढं सांगा. कुठं आहे राणा? अहो मीच तुम्हाला विचारतेय कुठे आहेत राणाजी. आपण तेच मी तुम्हाला विचारतोय, कुठं आहे तो? तुम्ही यायला लागल्यापासून समजा घोळ व्हायला लागलाय. मी यायला लागल्यापासून मी काय केलंय? अहो तुम्ही यायला लागल्यापासून तो कवा उशिरा येतोय, कवा लवकर येतोय. तुम्ही यायला लागल्यापासून त्याचं कुस्तीत लक्ष नाही. तुम्ही यायला लागले काय? मी यायला लागल्यापासून आणि अशी किती वेळ आली आहे मी? आधी एकदा आणि आता दुसऱ्यांदा, तेही कामासाठी. माझा निरोप द्या तुमच्या राणाजींना. त्यांना म्हणा मी शाळेत आहे, भेटा आणि सगळा व्यवहार संपवून टाका. तू शाळेला एवढा का रे घाबरतोस? अरे तो शाळेला पहिल्यापासूनच घाबरतो. आणि त्या आपल्या पाठक बायला नाही का, त्यांना पण घाबरतो. होय, पण काम त्यांच्याकडेच काढतो. काढत नाही, ते निघतं. हा तो बघ इंग्लिश आला, परी एकटाच आलाय. बाई कुठे आहेत? बाई आल्या नाहीत अजून.
अशा त्यात वे बाई बोलून बोलवलं बाई ना? होय, परंतु शाळेला नाही ना पोचल्या. अरे असं कसं? अरे पण आपल्या आधी निघालं ना व. राणादा, आम्ही निघतो. वर्ग भरल्यात. महाजन सर मारतील. अरे अरे थांबा की. अरे चिचा देतो ना तुम्हाला. हा, आणि महाजन सर आम्हाला फटकावतील. त्याचं काय? हे बघ, बाई आल्या. ओ बाई, हे काय? तुम्ही सगळेजण बाहेर काय करताय? वर्ग भरलाय ना तिकडे. चला लवकर आत. चला. ए, थांबू का? ए चुप. थांबवतो चुप रे. थांबव. ओ, अरे चुपकी. बारक्या, माझं एक काम करशील? काय? ही पाटकबाईंची साखळी आहे. देशील त्यासनी? तू दे की. दे की. तुला पाहिजे ते देतो. असं एकदा का साखळी दिली की लढ तर संपली गाड्या.